इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची। आषाढी वारी म्हणजे आपल्या आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आणि यंदाची आषाढी वारी 2025 19 जून पासून सुरू होणार आहे। नमस्कार। तर आता आपण आलो आहोत संत श्रेष्ठ कैवल्य सम्राट ज्ञानोबा यांच्या अलंकापुरीमध्ये म्हणजेच आळंदी येथे। भेटी लागे जीवा लागलीसी असं पाहे रात्रंदिवस वाट तुझी ही भावना घेत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात आणि आळंदीहून यंदाची पालखी 19 जूनला प्रस्थान करणार आहे। ज्ञानोबा यांची हीच पालखी पुण्याहून सासवड, जेजुरी आणि तिथनं पुढे फलटण मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करेल। आणि याच दरम्यान वारकऱ्यांच्या भावना खेळ मांडी याला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे, क्रोध अभिमान गेला पावटणी एकमेका लागतील पायी रे। म्हणजे जेव्हा ही सर्व वारकरी मंडळी पंढरपुरामध्ये पोहोचतात तेव्हा ते आनंदाने नाचतात, तेव्हा वाळवंट म्हणजे इथे आपण पंढरपूर म्हणून संबोधतो। आणि त्याच्यामुळे जेव्हा एकमेकांमध्ये हे वारकरी मंडळी वावरतात तेव्हा क्रोध अभिमान सर्व बाजूला डुंते एकमेकांच्या पाया पडतात, एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात। आषाढी वारी आणि आषाढी एकादशी हे फक्त वारकरी संप्रदायासाठीच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक वारशाचं प्रतीक आहे। आणि यानंतर जेव्हा सर्व वारकरी मंडळी पंढरपूरला पोहोचतात तेव्हा त्यांची भावना आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा गणू अशी असते, कारण की त्या दिवशी त्यांना त्यांच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करतं आणि हे दर्शन झाल्यानंतर सर्व वारकरी आपापल्या दिशेने परततात।